यमक वग्गो सारे धर्म मन पुरस्सर मन प्रधान मनोमय असतात. जर कोणी दुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो तर दुःख त्याच्या मागे लागते, जसे गाडी खेचणाऱ्याच्या मागे चाक लागते. सारे धर्म मन पुरस्सर मन प्रधान मनोमय असतात. जर कोणी प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो तर कधी न सोडून जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागे येते. मला शिवीगाळ केली, मला मारले, मला जिंकले, मला लुटले अशी जे मनात गाठ बांधून ठेवतात त्यांचे वैर शमत नाही. मला शिवीगाळ केली, मला मारले, मला जिंकले, मला लुटले अशी जे मनात गाठ बांधून ठेवित नाही त्यांचे वैर शमते. या जगात वैराने वैर कधीच शमत नाही, अवैरानेच ते शमते. हा सनातन धर्म आहे. दुसरे तर जाणत नाहीत की आम्हाला या जगातून जावयाचे आहे आणि जे कोणी हे जाणतात त्यांचे सर्व कलह शांत होतात. शुभ मानून वागणारा, इंद्रियांच्या बाबतीत असंयमी, भोजनात परिमितता न राखणारा, आळशी, उत्साहहीन अशा मनुष्याला मार उद्ध्वस्त करतो, जसा दुर्बल वृक्षाला वारा उद्ध्वस्त करतो. शरीर अशुभ मानून वागणारा, इंद्रियांच्या बाबतीत पूर्ण संयमी, भोजनात परिमितता राखणारा, श्रद्धावान, वीर्यवान मनुष्याला मार उद्ध्वस्त करू शकत नाही, जसा शिलामय पर्वताला वारा उद्ध्वस्त करू शकत नाही. ज्याचे चित्तमल गेले नाहीत, जो संयम आणि सत्य यापासून दूर आहे, त्याने जरी काशाय वस्त्र परिधान केले तरी तो काशाय वस्त्राला पात्र नाही. आणि ज्याने राग, द्वेष, मोह इत्यादी विकारांचे दोष ओकून टाकले आहेत, ज्याची वृत्ती शीलाच्या नियमांनी सुस्थिर झाली आहे, ज्याने संयम आणि सत्य जोडले आहे, तोच खरोखर काशाय वस्त्राला पात्र होय. असाराला सार समजणारे आणि सारात असार पाहणारे, मिथ्या संकल्प करणारे ते लोक सार प्राप्त करू शकत नाहीत. सारातील सार आणि असारातील असार जाणून जे सम्यक संकल्प करणारे असतात ते सार मिळवतात. योग्य तऱ्हेने साकारलेल्या घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरत नाही, त्याप्रमाणे सम्यक चित्तात आसक्ती शिरत नाही. जे योग्य तऱ्हेने साकारले नाही अशा घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरतो, त्याप्रमाणे असंयत चित्तात आसक्ती शिरते. पाप करणारा या लोकी शोक करतो, परलोकात शोक करतो, दोन्ही लोकात शोक करतो. आपल्या क्लेशकारक पापकर्मांना पाहून तो शोक करतो, तो दुःख करतो. पुण्यशील मनुष्य या लोकात आनंदित होतो, परलोकी आनंदित होतो. दोन्ही लोकी आनंदित होतो. आपल्या विशुद्ध कर्मांना पाहून तो मुदित होतो, प्रमुदित होतो. पाप करणारा या लोकी ताप पावतो, परलोकी ताप पावतो, दोन्ही लोकात ताप पावतो. मी पाप केले या विचाराने तो तप्त होतो, दुर्गतीला जाऊन आणखी तापतो. पुण्यशील मनुष्य या लोकात आनंदित होतो, परलोकात आनंदित होतो. मी पुण्य केले या विचाराने तो आनंदित असतो, सद्गती पावून तो आणखी आनंदित असतो. पुष्कळ संहिता बोलत असला आणि तो प्रमत्त नर आचरण करीत नसला तर दुसऱ्यांच्या गायी मोजणाया गुराख्याप्रमाणे तो श्रमणत्वाचा वाटेकरी होत नाही. संहिता जरी थोडी बोलत असला पण धर्मानुसार आचरण करणारा, राग, द्वेष, मोह सोडणारा, सम्यक ज्ञानाने ज्याचे चित्त मुक्त झाले आहे, ज्याला या लोकी किंवा परलोकी आसक्ती नाही, असा तो पुरुष श्रमणत्वाचा वाटेकरी होतो.